खूप दिवसाच्या नंतरला आमची फॅमिली ट्रिप निघाली होती एका मंदिरला व्हिजिट करण्यासाठी. तसं पुण्यामध्ये खूप दिवस झाला आहे, पण ना कुठल्या मंदिरला गेलीच नव्हती. मंदिरला निघालीच होती तर यांची मस्ती पण चालू झाली होती. पैसे आल्यावर देखील नाही नाही हॅलो हॅलो नाही नाही स्कॅनर द्या ना. तर तुमच्यासोबत कधी असं झालं का, तुम्ही कुठल्या तरी एका मंदिरला व्हिजिट करायला गेलात आणि तिथं तुम्हाला सांगतात की ते प्रसादाचे पैसे ना आल्यावरतीच द्या. त्यांचं ते मुळात कारण तर काहीच नसतं. पहिलं पण आपण पेच करू शकतो, नंतरला पण पे करू शकतो, ते कसं पण घेणारच आहेत, पण आल्यावरतीच का या असं कधी विचार केलाय का? कारण आहे ना, तो प्रसाद मुळात हा त्यांचाच मानला जातो, तुमचा नाही. त्यामुळे ना पहिलं प्रसादाचे पैसे द्या, मगच मंदिरमध्ये व्हिजिट करा. असो, मंदिरमध्ये आल्याच्या नंतरला आम्ही छान असं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं. त्यांच्यासाठी जे मोदक आणले होते ते दिले आणि फुलांचा हार वगैरे दिलं, नारळ फोडलं, सगळं केलं. आणि बाहेर आल्याच्या नंतरला तिथं महादेवाचं पण मंदिर होतं, तिथलं पण दर्शन घेतलं. आणि मंदिरात एवढी जास्ती शांतता होती ना, ते बघून ना माझ्या दोन्ही पिल्ले ना शांत अशी चालत होती, कुठली मस्ती नव्हते घालत. आणि एकच विचार येत होता डोक्यामध्ये की एवढी जर घरी शांतता दाखवली ना, घर किती शांत शांत राहील नाही का. तेच मी आर्याच्या पप्पांना पण ते सांगत होती. समोर आम्ही पालखीचं पण दर्शन घेतलं. मला ना कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, ह्या मंदिरला तुम्ही कधी आलात का आणि या मंदिरचं नाव काय आहे. तर आम्ही घराकडे निघालो आणि कुणाकुणाला फ्रीज घ्यायचे त्याने मला ऑर्डर देऊ शकता, मी डायरेक्टली घरपोच सेवा करेन तुमच्यासाठी. तर लहानपणी ना कुणाकुणाला वाटायचं की हा सूर्य आपल्या मागे येतोय. तर ह्याच्यासाठी एवढंच होतं.